नमस्कार मित्रांनो, मराठी चित्रपटसृष्टीमधील दिवंगत अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मुलगा गश्मीर महाजनी आजकाल त्याच्या फुलवंती चित्रपटामुळे चर्चेमध्ये आहे. अभिनेता गश्मीर महाजन यांनी फुलवंती चित्रपटानंतर एक मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी स्वतःबद्दलचे शॉकिंग खुलासे केले आहेत. तो संपूर्ण दिवस दारू प्यायचा आणि दारूच्या आहारी तो कसा बर्बाद झाला याबद्दल त्यांना सांगितलं आहे. तो म्हणतो, 17 ते 19 वर्षाचा काळ होता जेव्हा मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो. पण त्यानंतर पुन्हा सावरून मी 7 ते 8 वर्ष चांगलं काम केलं. त्यानंतर 24 ते 28 ही 4 वर्ष माझ्यासाठी खूपच कठीण गेली. मी खूपच दारू प्यायचो आणि दिवसभर दारू पीत बसायचो. मी स्वतःला 6 महिने एका रूममध्ये कोंडून घेतलं होतं. बाहेर मी जातच नव्हतो. कारण मी एका चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं होतं. नील डिसोजा परत आलाय असं या चित्रपटाचं नाव होतं. पण त्या चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना त्या चित्रपटाचे सहनिर्माते अशोक मेहता यांचे निधन झालं होतं. तो चित्रपट तसा चालला नाही. मी घरावर कर्ज काढून तो चित्रपट बनवला होता. त्यातून मी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार होतो. पण तेव्हा झालेल्या या नुकसानामुळे मी खूप डिप्रेशनमध्ये गेलो. तेव्हा मी या डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी लग्न केलं. चढ उतार कायमच चालू असतात, पण यातून बाहेर पडण्यासाठी माझ्या कुटुंबाने मला खूपच मदत केली, असे अभिनेता गश्मीर महाजनी म्हणाला. गश्मीर हा नेहमीच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेमध्ये राहिला आहे आणि पुन्हा या त्याच्या नव्या खुलासामुळे तो चर्चेमध्ये आला आहे.